पिंपरी चिंचवड शहर पोलिसांकडून अंमली पदार्थाविरोधात जी आहे ती आता मोठी कारवाई जी आहे ती तीव्र करण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शहरात विविध ठिकाणी फ्लेक्स देखील त्या ठिकाणी लावण्यात आले आहेत। आताच काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात जो आहे तो ड्रग्सचा साठा जो आहे तो पिंपरी चिंचवड पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत गुन्हे शाखेचे उपायुक्त शिवाजी पवार आहेत। सर, काय सांगाल, काही दिवसापूर्वी कोट्यवधी रुपयाचा ड्रग्स जो आहे तो नष्ट करण्यात आलेला आहे, कशी मोहीम जी आहे ती आता शहर पोलिसांकडून राबवण्यात येते? पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री विनय कुमार चौबे सर यांच्या मार्गदर्शनात आपण ही अंमली पदार्थ विरोधी मोहीम जी आहे ते चालू आहे। यामध्ये दोन्ही फ्रंटवर आपण काम करतोय। त्यामध्ये विक्री करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर एक कारवाई करण्यात येत आहे। त्यासोबतच अवेअरनेस सुद्धा आपण जनजागृती मोहीम सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हाती घेतलेली आहे। याच अवेअरनेस मध्ये आपण म्हणतो जनजागृती, काय जनजागृतीमध्ये जे आहे ते प्रामुख्याने पाहायला मिळते? आपण पाहिलं तर कॉलेजच्या आसपास असेल किंवा अन्य ठिकाणी काय जनजागृती नक्की करण्यात येते? जनजागृतीमध्ये आपण विविध ठिकाणी अप्रोच करतोय। त्याच्यामध्ये कॉलेजेस आहेत, युनिव्हर्सिटी आहेत, झोपडपट्टीचा भाग असेल, मोठा रहिवासी भाग आहे या, आणि आता जे नुकतेच सण उत्सव जे साजरे झाले त्याच्यामध्ये देखील मंडळांचे जे मंडप असतील यामध्ये देखील आम्ही जनजागृतीपर मेसेज दिले होते की तरुण पिढीने जे आहे किंवा सर्वांनीच या अंमली पदार्थांपासून दूर राहणं आवश्यक आहे। नक्कीच पाहिलं तर आतापर्यंत जे आहे ते 23 कोटीपेक्षा अधिकचा मुद्देमाल जो आहे तो पिंपरी चिंचवड पोलिसांकडून जो आहे तो नष्ट करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी जे आहे ते कॉलेज असेल, शाळा असतील किंवा अन्य ठिकाणी जे आहे ते आता पिंपरी चिंचवड पोलिसांकडून फ्लेक्स देखील लावत जनजागृती करण्याचं काम द्यायला सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।